थँक्यू सो मच. जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि सामना जिंकला तो म्हणजेच वाडा बॉईज या टीमने. सामना सुरू होतो आहे तो म्हणजेच तिसरा झरण पॅकर्स वर्सेस ओमसाई गणेश, लेजंड वर्सेस यंगस्टार. या दोन टीममध्ये हा सामना आपण पाहणार आहोत, कारण की झरण पॅकर्स या टीममध्ये बहुतेक खेळाडू लेजंड आहेत. शैलेश शेलार असतील, नरेंद्र मडवी असतील, शशांक मालगावकर, त्यानंतर अरविंद मडवी असतील, हे लेजंड आहेत. त्यानंतर अभिजित नक्कीच चव्हाण देखील आहेत, सोनू देखील आहे या टीममध्ये. आणि आपण देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आणि लेजंड गोलंदाज रामा कचरे गोलंदाजी मार्कवरती. गेम ऑन, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. बॅकफुटला गेले, टॅप करता शैलेश शेलर आहेत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती आणि जय हनुमान आयरे या दोन टीममध्ये असणार आहे. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की दिवा डोंबिवलीचे 8 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. ओमसाई गणेश हा संघ आपण पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न महेश शिंदे आणि ओमकार पाटणे ही जोडी आहे. विकी पाटील देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. अप्रतिम झेल दहिसर नाईट स्पर्धेमध्ये विकी पाटीलने टिपला होता. मोठ्या गाव या टीमकडून ते खेळत होते आणि त्या स्पर्धेमध्ये सुरेख झेल पकडला होता. अमित आलेले आहेत खास करून इंदापूरवरून खेळण्यासाठी. यावेळेस कॅपमधून डिक्लेअर झोन आहे, तिथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते एक धाव. धावसंख्या आहे 2. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रणय तेरेकर यांची प्रचंड मेहनत आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक महेश शिंदे ऑन स्ट्राईक. सॉफ्टने खेळत आहेत, फिल्डरला बीट करून डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातो आहे आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. महेश शिंदे ऑन स्ट्राईक, रामा कचरे आहेत गोलंदाज. संकेत भगत आणि शेखर धोत्रे सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. यावेळी टॅप केलाय आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या आतमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन आहे आणि पहिल्या षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. धावसंख्या आहे 4. रामा कचरे राऊंड विकेटने. यावेळेस वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. अरविंद मडवी आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, एक लेजंड क्रिकेटर. धावसंख्या आहे 6. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. आणि पुन्हा एकदा वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. पहिले 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते रामा कचरे यांनी, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत वाईट, त्याच्यावरती प्लस. सॉफ्टने खेळत आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. येतोय डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे ओमसाई गणेश या टीमची बिनबदाट.
चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल झरण पॅकर्सच्या टीमला, कारण की 5 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचा वेळ आहे. शिस्तबद्ध ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. निखिल केणे, अमर मडवी ही A1 जोडी आहे. कुमार आवटे आणि जितू पाटील यांच्या माध्यमातून खासदार चषकाचं आयोजन. अभिजित गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. अभिजित चव्हाण एक वेगवान गोलंदाज आहे. स्वीप करतायत आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. सामना क्रमांक 3 सुरू आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. पुन्हा एकदा स्वीप करतात आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल इन डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. या दोन टीममध्ये इनफॉर्म संघ आहे. ओम साई गणेश पुन्हा एकदा स्वीप करतायत आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 11. कुमार आवटे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. निखिल केने जे प्रमुख आयोजक आहेत. 1100 फोर व्हीलर कार आहे. ती रस्त्यामध्ये पार्किंग आहे, त्यामुळे विनंती असेल. येस, टाकीचं पाणी सोडायचं आहे, त्यामुळे विनंती असेल कोणाची असेल तर तिथून काढायची आहे. 1100 ही फोर व्हीलर कार आहे. रामा कचरे यांची आणि ते नक्कीच इन ॲक्शनमध्ये आहेत. रामा आपण ती काढायची आहे तिथून. ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. शैलेश शेलार. पुन्हा एकदा शैलेश शेलार. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते एक धाव. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. अवघ्या 5 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज अभिजित चव्हाण यांनी. धावसंख्या आहे 13 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच आहे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. मंगलमूर्ती आणि जय हनुमान आयरे या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. गोलंदाज आहेत सचिन उर्फ लालू या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या विभागामध्ये. आणि येतो या व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. अभिजितने एकही एक्स्ट्रा दिली नाही आहे, ती महत्त्वाची गोष्ट दुसऱ्या षटकामध्ये. आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत वाईट. सचिनला लाईन सापडत नाही आहे. उर्फ लालू या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या आपल्या विभागामध्ये. कुणाल शेलार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि 2 धावा डिक्लेअर. रामाला वाटलं की बॉक्स आउट होतील, परंतु मिल्टीर या चेंडूवरती एकूण 2 धावा. कुमार आवटे थोडासा आनंद घेत आहेत आणि ही खासियत आहे कुमार आवटे यांची. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. ओमकार पाटणे ऑन स्ट्राइक. टॅप करताय क्षेत्ररक्षक आहे सोनू डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण मिळते एक धाव. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये ओमसाई गणेश या टीमने. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक अरविंद मडवी होते. चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती. सागर पाटील भोपर देखील
सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे या खासदार चषकामध्ये. टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहे सोनू, क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण मिळते एकदा वे चेंडूवरती. कल्पेश शेलार आज टीममध्ये नाही आहेत, एक महत्त्वाचे खेळाडू. आणि बघा प्रेक्षकांना विनंती असेल रेलिंगवरती तुम्ही जास्त ताण देऊ नका, ही विनंती आहे प्रेक्षकांना की आपण सामना एन्जॉय करा, यात तिलमात्र शंका नाही आहे. परंतु जी रेलिंग आहे त्याच्यावरती जास्त ताण देऊ नका. सोनूने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं बॅकअपसाठी. शैलेश शेलार येत आहेत, मिळते एकच धाव. धावसंख्या 21. यावेळेस लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या 22. संकेत भगत यांची ही अनोखी अदा आहे, पहिले ते नाव बोलतात आणि त्यानंतर व्हाईट देतात, ही त्यांची खासियत आहे. टॅप केलंय आणि हा पहिला चौकार येतोय, दुसरा चौकार येतोय या स्पर्धेमधील ओमकार पाटणेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. अमोल दलवी आहेत जे गुरवली टिटवालाचे आहेत, ऑफिशियल डीजे मास्टर. रामा कसरे येतोय सेकंड स्पेलमध्ये या चौथ्या षटकामध्ये. 26 धावा. ड्राईव्ह केले, स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग करतायत शैलेश शेलार. धावसंख्या आहे 27. आक्रमक बॅटिंग सुरू आहे ओमकार पाटणे आणि महेश शिंदेची. बॅकफुटला गेले, कट करतायत, एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा. टॉस जिंकून नक्कीच बॅटिंग स्वीकारली आहे या मॅचमध्ये. पुन्हा एकदा टॅप करत अभिजित आहेत डीपमध्ये आणि मिळते एकच धाव. यावेळी लाईन पाहावी लागेल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 29. टॅप करतात आणि (31) 4 चेंडू आणि धावसंख्या आहे 31. स्वीप करतात आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 32. एक चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील. 32 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे 66,000 रुपयांचं. खूप मोठी स्पर्धा आहे या आपल्या डोंबिवली विभागामधील. आणि येत्या डॉट बॉल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 32 धावा. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चला दोन्ही कॅप्टन मंगलमूर्ती आणि जय हनुमान आयरे या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. जय हनुमान क्रिकेट संघ आयरे आणि मंगलमूर्ती दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असेल. अंतिम षटक शशांक मालगावकर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 32 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. पांडुरंग पाटील यांची मेहनत पाठीमागे सुरू आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल.
धावसंख्या 33. चला दोन्ही कॅप्टन या टॉससाठी जय हनुमान आयरे आणि मंगल मूर्ती यस दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. साई आपण देखील या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असेल. धावसंख्या 33. शशांक गोलंदाजी मार्कवरती सॉफ्ट हँडने खेळत आहेत. फक्त दिशा दिली आहे. मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 35. 35 धावा. आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. हातावरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या 36. आणि सलग चाल आहे. हा तिसरा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. हातावरती नियंत्रण नाहीये. गोलंदाज शशांक मालगावकर ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. एक्सपिरियन्स भरपूर आहे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळेस वेल स्टॉप अभिजित 100% एफर्ट 100% प्रयत्न केलेत. पिके आपण या आपला सन्मान केला जाईल. अमया 11 देवा या टीमचे पुरस्कर्ते आहेत. प्रणय खोबरेकर मिस्टर ड्रीम 11 आणि एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 40 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक. 40 धावांची पार्टनरशिप बनवली आहे महेश शिंदे आणि ओमकार पाटणे यांनी. स्ट्रेट ड्राईव्ह शेवट गोड केलाय. चौकार येतोय महेश शिंदेच्या बॅटमधून. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅचमध्ये. झरण पॅकर्स या टीम समोर ओम साई गणेश या टीमने. विनंती असेल आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि निखिल केने आम्हाला सांगतील की कोणाचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. निखिल केने टॉस आपण करूया. तुषार शेलार इथे उपस्थित आहेत आणि तुषार शेलार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 45 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. एकही फलंदाज बाद झाला नाहीये ओमसाई गणेश या टीमचा आणि तब्बल 44 धावा बनवल्या. तर टॉस जिंकलेला आहे जय हनुमान आयरे या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने ओमसाई गणेश या टीमसाठी ही स्पर्धा लकी आहे. गेली 2 ते 3 वर्ष हा संघ क्वालिफाय होतोय टॉप 3 मध्ये. इथे सन्मान करूया. प्रणय खोबरेकर जे पुरस्कर्ते आहेत. जितू पाटील यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम अभिनंदन करूया. नक्कीच नवीन घर नक्कीच वास्तुशांती त्यांची संपन्न झाली आणि दादांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून जितू पाटील साहेबांची ओळख आहे आणि जितू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते
आपण पीके यांचा सन्मान करूया. जितू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्रणय खोबरेकर, यस निखिल केने यांच्या शुभ हस्ते आपण करूया प्रणय खोबरेकर यांचा हा सन्मान. पहिला चेंडू नक्कीच डॉट आलाय. अमित गोलंदाजी मार्कवरती, जे खास करून इंदापूरहून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करतायत. एक धाव डिक्लेअर आहे. या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. क्या बात आहे, क्या बात आहे. अमित कडाले आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. इंदापूरला भरपूर प्रॅक्टिस केली आहे असं वाटतंय संकेत अमितने. ड्राईव्ह करतात गॅप मधून, 2 धावा डिक्लेअर आहेत. सेन्सिबल बॅटिंग शशांक मालगावकर करतायत, कारण की 9.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. जितू पाटील साहेबांना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 4. फुलोरे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, विशाल फुलोरे. यावेळी ड्राईव्ह करतात आणि 2 धावा पुन्हा एकदा डिक्लेअर आहेत. लेजंड वर्सेस यंगस्टार हा सामना सुरू आहे. एका बाजूला झरण पॅकर्स या टीममध्ये लेजंड खेळाडू आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला यंगस्टार आहेत. ओमसाई गणेश गेली 3 वर्ष या संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि ही स्पर्धा, हे खासदार चषक लकी आहे ओमसाई गणेश या टीमसाठी. बॅक टू बॅक 2 वर्ष ते क्वालिफाय होत आहेत टॉप 3 साठी. ऑन साईडला मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. झरण पॅकर्स, आयरे आणि ओमसाई गणेश या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. सोनू आणि शशांकने चांगली सुरुवात करून दिली आहे. सचिन वाघमारे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. वाडा बॉईज या टीमकडून ते इन ॲक्शनमध्ये होते आणि एक सामना जिंकलेला आहे वाडा बॉईज या टीमने. ओमकार पाटणे येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस ड्राईव्ह करतायत आणि 1 धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. आमचे ऑफिशियल कॅमेरामन खऱ्या अर्थाने GTC स्पोर्ट्स लाईव्हचे फाउंडर सॅम म्हात्रे आणि सुनील अण्णा शेलके आणि फाउंडर स्वतः इथे उपस्थित आहेत, सूरज दादा म्हात्रे. यावेळेस चांगला चेंडू आणि पॅडवरती नक्कीच हा चेंडू ब्रश होतो हेच म्हणणं आहे. पंचांचं लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9. ओमकार पाटणे हे खूप मोठं नाव आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आपण पाहतो, ज्याने फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. अनेक खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात याच ओमकार पाटणेने. अमित कडाले आणि क्या बात आहे, फिल्डिंग खूप चांगली झाली आहे आणि फलंदाज झालाय बाद शशांक मालगावकर. बॅक टू द पवेलियन.
प्रसंगी आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे शैलेश शेलार येत आहेत नवीन फलंदाज. जितू पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व. यस, क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक याच फटक्यांसाठी शैलेश शेलार जाणले जातात. धावसंख्या आहे 10. पंच या चेंडूवरती काय एक धाव आहे की डॉट आहे? डॉट आहे. डॉट आहे. फिल्डिंग खूप चांगली होते. शैलेश शेलार देखील सरप्राईज आहेत की हा चेंडू अडवला आहे विशालने. परफेक्ट यॉर्कर आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. तुषार शेलार, जितू पाटील, राजू मामा उपस्थित आहेत. त्यानंतर अनेक खेळाडू आपण पाहतोय. सिद्धेश, ऋषी, सनी इन ॲक्शनमध्ये असतील उद्या. निखिल येत आहेत आणि पहिला चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे. पहिला चेंडू आलाय 9 चेंडू. धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. सोनू आणि शैलेशला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. अमर मडवी आणि निखिल केने ही A1 जोडी आहे. कौस्तुभ, क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झाल्या बाद सोनू बॅक टू द पविलियन. शैलीची चक्री गोलंदाजी आपण पाहतोय. अवगत असलेला गोलंदाज निखिल. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. अंकेश पाटणे होते आणि यस फलंदाज झाल्या बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय झरण पॅकर्स या टीमची. चांगली गोलंदाजी निखिल करतायत. पहिल्या चेंडू 9 चेंडू हाताळला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय निखिलने. फुलटॉस चेंडू आहे आणि 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल 13. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू आहे. 9 + 1 मिळतील या 2 धावा. धावसंख्या 15. शैलेश फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करत. विशाल फुलोरे आहे डीपमध्ये आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 16. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. 29 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये.
यावेळेस बॅकपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 29. बघा उद्या पहिला सामना ठीक 4 वाजता सुरू होईल. श्री 11 संकेत भगत यांचा संघ इन ॲक्शनमध्ये असेल आणि विजय स्टार ऋषी सनी इन ॲक्शनमध्ये असतील. 4 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना किंग भोईर 11 आणि जय रागाई प्रेम आणि मयुरेश इथे उपस्थित आहेत. उद्या 4:45 वाजता सामना सुरू होईल. महेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती. निखिल दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते. अपघात निश्चित आहे आणि फलंदाज झालाय बाद. नरेंद्र मडवी बॅक टू द पवेलियन. नक्कीच सामना आता कठीण होत चाललेला आहे झरण पॅकर्स या टीमसाठी. या मॅचमध्ये अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. ड्राईव्ह करतायत गॅप मधून. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. सामना अजूनही संपला नाहीये. अजूनही गरज आहे. 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक. शैलेश शेलार ऑन फायर. पुन्हा एकदा टॅप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत उमेश. डायरेक्ट हिट करतायत आणि मिळते एकदा. उमेश होते डीप मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 25 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल. नक्कीच आयरेगाव 40+ या टीमचे खेळाडू मच्छिंद्र पाटील यांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सध्या आयरेगाव 40+ संघ असेल, आयरेगाव रेग्युलर संघ असेल, खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नक्कीच कालचा दिवस गाजवला होता सागाव चषकामध्ये आयरेगाव रेग्युलर या टीमने. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू बनवायच्या धावा 20. क्या बात आहे. शैलेश शेलारने जर सामना जिंकून दिला तर तुषार शेलार यांच्याकडून 1000 रुपयांचं. करण भगत, क्या बात आहे. करण भगत यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक धाव डिक्लेअर आहे. 18 धावांची अजूनही गरज. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू 18 धावांची गरज. करण वसंत भगत यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. मिळते एक धाव. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. विशाल फुलोरे चांगली गोलंदाजी करतायत. अभिजित, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि यस फलंदाज झालाय बाद.
आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. एक चेंडू शिल्लक या सामन्यामधील. चला आयरे संघ या पुढीलच्या मॅचमध्ये आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. क्या बात आहे, वेल स्टॉप अंकेश पाटणे आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे ओमसाई गणेश या टीमने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ओमकार पाटणे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. ओमकार पाटणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.